विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 1 जूनपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे, ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राने कोणत्या देशाला लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीत टाकले आहे? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, इस्रायल. पुढील प्रश्न, जगातील कोणता फुटबॉलपटू महान अर्जेंटिनी फुटबॉलपटू लिओनेल मेसीपेक्षा अधिकृतपणे अब्जाधीश बनला? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, क्रिस्टियानो रोनाल्डो. पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेल्या VLSRSAM क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारचे हल्ला करण्याची क्षमता आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पृष्ठभागावरून हवेत. लक्षात घ्या, VLSRSAM व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल ही भारतीय नौदलासाठी विकसित करण्यात आलेली अल्प पल्ल्याची सरफेस टू एअर मिसाईल प्रणाली आहे. पुढील प्रश्न, उल्हास कार्यक्रम उपक्रमांतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित होणारे भारतातील 5वे राज्य कोणते आहे? तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, सिक्कीम. उल्हास उपक्रमांतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित होणारे मिझोराम हे भारतातील पहिले राज्य आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी उत्तर काय पाहिजे? तर ऑप्शन डी, मिझोराम हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, पी जवाहर यांनी. पुढील प्रश्न, दरवर्षी तंबाखू विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 31 मे रोजी साजरा करण्यात येतो. लक्षात घ्या, तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून परावृत्त करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. थीम आहे अनमास्किंग द अपील, काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ॲडिक्शन. पुढील प्रश्न, संरक्षण मंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी 300 किलोमीटर सार्वत्रिक रॉकेट प्रक्षेपण प्रणालीचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सूर्यास्त्र. इस्रायलच्या इल्बिट सिस्टीमच्या सहकार्यांनी विकसित केलेले आहे. सूर्यास्त्र हे अचूक पृष्ठ ते पृष्ठ हल्ल्यांसाठी बनवलेले उच्च गतिशील बहुक्षमता असलेले प्रक्षेपक आहे. स्थानिक पातळीवर उत्पादित असल्यामुळे देशाच्या स्वदेशी संरक्षण क्षमता आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाला मोठी चालना मिळाली आहे. पुढील प्रश्न, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी, PP सत्यन हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या पोलिसांना पोलीस दलासाठी सर्वोच्च पुरस्कार असलेला राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी, सिक्कीम पोलीस. हा पुरस्कार राष्ट्रपतींचा निशाण म्हणून ओळखला जातो. हा पुरस्कार मिळणे म्हणजे त्या विशिष्ट पोलीस दलाच्या 25 वर्षांच्या उत्कृष्ट, शिस्तबद्ध आणि उल्लेखनीय सेवेचा सर्वोच्च गौरव मानला जातो. 1961 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाला हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय शांतता सैनिक दिनानिमित्त किती भारतीय शांतता सैनिकांना संयुक्त राष्ट्रातर्फे मरणोत्तर सन्मानित केले जाईल? उत्तर आहे ऑप्शन ए, 2 शांतता सैनिकांना. 29 मे रोजी UN शांतता सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. लान्स हवालदार हरभजन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या स्थिरीकरण मोहिमेत सेवा यासाठी, नायक सुभेदार सुजित कुमार प्रधान सुदानमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेत सेवा यासाठी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन 2026च्या काउंटडाऊनचा भाग म्हणून मध्य प्रदेशातील कोणते शहर योग महोत्सव 2026 आयोजन करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो कमेंट करा. तसेच जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चालू घडामोडी PDF फाईल पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. डिटेल आपल्या समोर आहेत. थँक्यू.